सगळ्यांना माहिती आहे की त्यामुळे काही गोष्टी आम्हाला बोलता येत नाहीत, परंतु प्राथमिक अंदाजानुसार मी पाठीमागे पण सांगितलेलं आहे की साधारणतः या राज्यातील आज ज्या अटी आणि शर्ती शासनाने कर्जमाफीच्या ज्या अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे त्या योजनेमध्ये साधारणतः 55 ते 56 लाख शेतकऱ्यांचा यातना त्यांचा लाभ होईल आणि प्राथमिक अंदाज केला तर साधारण त्याला 36,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम त्याला लागेल। आणि त्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या सूचना आहेत की 2019 साली जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहेत, वंचित आपल्या सगळ्याला माहीत यासाठी आहे की आपल्याला माहिती आहे की 2019च्या कर्जमाफी आणि आजच्या कर्जमाफीमध्ये एक फरक आहे। आजच्या कर्जमाफीमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माझ्या शेतकऱ्यांसाठी खूप चांगला निर्णय घेतला, ज्याची 2 लाखापेक्षा जास्त थकबाकी आहे। साधारणतः एखाद्याचं 2,50,000 रुपये असेल, तो वरचे 50,000 रुपये भरले तर त्याला 2 लाख रुपये हे या वर्षीच्या कर्जमाफीत या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ते शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी घेतलेले आहेत। आणि 2019च्या कर्जमाफीमध्ये जर एखाद्याला 10,000 20,000 त्याची रक्कम 2 लाखाच्या वरची असेल तर त्याला कर्जमाफीमध्ये भाग घेता येत नव्हता, त्याला कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही। त्यामुळे ते 2019ला पण ते वंचित आहेत आणि आजही ते वंचित 2019 मुळे राहत आहेत। त्या शेतकऱ्यांना त्या बाबतीमध्ये काय करता येईल त्यांचा कसा, कारण आचारसंहिता असल्यामुळे मला काही गोष्टी क्लिअर बोलता येणार नाहीत। या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे निर्णय घेतील। त्याचप्रमाणे आपल्या सगळ्याला माहिती आहे की साखर कारखानदार कामगार आमचे आपल्याला माहिती आहे की सीजनल कामगार असतात, साखर कारखाना 2-2, 3-3 महिने ते नोकरी करतात, पण त्यांचा पगार 25,000 पगार असतो। अशा शेतकऱ्या अशा कामगारांना पण कुठेतरी त्या बाबतीमध्ये त्यांनाही या कर्जमाफीचा लाभ मिळावा ही सगळ्यांची त्यांची मागणी आहे। या बाबतीमध्ये उपसमितीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री निश्चित प्रकारे योग्य तो निर्णय घेतील। तुम्हाला माहिती आहे की या वर्षी हवामान विभागाने एल निनोचं संकट आपल्या सगळ्यांना आपल्यावरती आहे आणि यावर्षी त्यामुळे पाऊस हा कमी पडणार आहे असा त्यांचा अंदाज आहे। आणि या बाबतीमध्ये तो अंदाज गृहीत धरून आमच्या कृषी विभागाने निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना कमी पाण्यामध्ये येणारे आमचे बियाणे असेल की टिकाव धरणारे बियाणे असेल, पाणी आडवा पाणी जिरवा शेततळी असतील, पाझर तलाव तात्पुरते दुरुस्त करण्याचे असतील किंवा ज्या गोष्टी करणं या एल निनोच्या संकटामध्ये माझ्या शेतकऱ्यांना त्या बाबतीत करणं गरजेचं आहे। बाबतीमध्ये निश्चित प्रकारे कृषी विभाग हा काम करतोय। शेवटी शेतकरी असल्या अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत करणं हे राज्य सरकारचं कर्तव्य आहे। आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा।